पण आपण सगळेजण अस्सल मराठी बोलणारे मराठी आईची मुलं आहोत. त्याच्यामुळे आपल्यासाठी रोजच मराठी भाषा दिन असलाच पाहिजे. मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा ही असलीच पाहिजे. एक अप्रतिम कार्यक्रम आपण आज अनुभवला. जादूची पेटी. आपल्या आयुष्यामध्ये मतपेटी आहे. राजकारण्यांच्या थापा आपण रोजच बघतो, पण ढोलकीवरची थाप आता विरळ होत चालले. त्याच्यामुळे मी मंदार, ओक आणि प्रभू तुम्हाला खास करून धन्यवाद देतोय आणि तुमच्या सहकार्याने सुद्धा खूप धन्यवाद देतोय की शब्दा वाचून काय काय कळू शकतो. म्हणजे ते म्हणतात ना, शब्दा वाचून कळले सारे. आणि हीच तर किमया, हीच तर जादू आहे. म्हणजे शब्दाला सूर लाभले तर काय होऊ शकतं. म्हणजे शब्द दंगल सुद्धा घडवू शकतात आणि शब्द मंगल कार्य सुद्धा करू शकतात. असे हे शब्द आणि सूर यांचं नातं आहे. आणि पेटी म्हटल्यानंतर मला ती पेटी काही नवीन नाहीये, कारण माझे काका श्रीकांतजी त्यांना मी लहानपणापासून पाहत आलेलो. पेटी घेऊन बसायचे, त्यांच्यासमोर सगळे दिग्गज त्यावेळेला शोभा गुरटू यायच्या, बरे खूप मोठे मोठे गायिका घरी यायचे. आणि विशेष म्हणजे त्यांनी ते मोहम्मद रफी यांच्याकडनं मराठी गाणं जे गाऊन घेतलं, ते मराठी गाणं मोहम्मद रफीना उच्चार नीट कळावे म्हणून त्यांनी उर्दूमध्ये लिहून दिलं होतं. काकांना उर्दू सुद्धा अप्रतिम लिहिता वाचता यायची. हे मी का सांगतोय की कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष नाही करत, पण आमच्यावरती जबरदस्ती करू नका, एवढीच आमची जोपर्यंत ऐकताय तोपर्यंत नम्र विनवणी आहे. दीपकजी, तुम्ही म्हणालात बोलता बोलता की माझा राग आला तरी चालेल. हल्ली मला पवारांचा राग नाही येत, पण तुम्ही मराठीसाठी बोलतात आणि शिवसेनेचा जन्मच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून झालेला आहे. त्याच्यामुळे मराठीसाठी आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो. आता मुख्यमंत्री त्यांचं क्रेडिट घेत आहेत. 2 बंधूंना मी एकत्र आणले. म्हणजे हे आत्ताच्या काळात एक ती विंदा करंदीकरांची कविता आहे, त्यातल्या 2 ओळी आहेत. लढवून बांधवाना संहार साधणारा गीता खुशाल सांगे, इलाज काय त्याला. म्हणजे आधी भांडवायचं, भांडणं लावायची आणि मग आम्हीच सगळं केलं. भावाभावात भांडणं लावायची, संवाद घडवायचा आणि मग गीता सांगायची. उपयोग काय त्याचा, इलाज तरी काय त्याला. बरं, जसं आम्हाला दोघांना भावानं एकत्र आणलं तसं आता तुम्ही तिकडे पण काही एकत्रीकरण करतात का. ज्या सध्या काही बातम्या चालू आहेत, विलीन होणार विलीन होणार विलीन होणार, लोक वाट बघतायत. तर तसं काही विलिनीकरण करतात का. नाही तर कशाला उगाच फुकटच्या गोष्टी करतायत, कशाला नसत्या गोष्टीचं श्रेय घेताय. मला एका गोष्टीचं समाधान आहे, म्हटलं तर अभिमान सुद्धा आहे, अभिमान नक्कीच आहे की मी मुख्यमंत्री असताना राज्यात मराठी भाषा सक्तीची केली. पण त्याचबरोबर एका गोष्टीचं वैषम्य पण आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. याचं मला एक खेद सुद्धा आहे की सक्ती कशाला पाहिजे. महाराष्ट्र म्हटलं तर मराठीच असली पाहिजे, पण ते मी केलं. आता त्याच्यानंतर काल सुद्धा पुन्हा, म्हणजे यांची सवय काय आहे की जुनं दळण हे दळत बसायचं आणि एवढं दळायचं की लोक शेवटी ते खरं मानायला लागतात. हिंदीची सक्ती, आता ती कमिटी नेमली होती, त्याने अहवाल दिला, तो अहवाल घेतला हातामध्ये. आता अहवाल